नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये अखेर शर्वरीने केलेली असते ती सगळ्यात मोठी कमाल. आपल्या हुशार आणि तल्लख बुद्धीने आता शर्वरी जयला कसे सोडवते आणि सायलीला तोंडावरती पाडून आता जय हा त्या रात्री माझ्यासोबत होता हे पुराव्यासकट शर्वरी कशी सिद्ध करते प्रेक्षकांनो, आणि त्यानंतर काय घडते ते सगळं या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. चला तर मंडळींनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. आता इकडे जेलमध्ये इन्स्पेक्टरने सायलीला चौकशीसाठी बोलावलेलं असतं आणि सायली चौकशीसाठी येताच आता इन्स्पेक्टर म्हणतात, हे बघ सायली, मला तुम्ही व्यवस्थित सांगा, जयनेच तुम्हाला मोबाईलवरती मेसेज पाठवली होती? तर सायली म्हणते हो. इन्स्पेक्टर म्हणतो की मला एक सांगा ना, त्या रात्री जय तुमच्यासोबतच होते का? तर सायली म्हणते हो. आणि आता इन्स्पेक्टर म्हणतात की त्यांनी तुमच्यावर अतिप्रसंग करण्याचा आरोप केला आहे, तुम्ही हे बरोबर आहे का? तर सायली म्हणते बरोबर आहे सर. आणि आता सायली म्हणते की त्यांनी मला बोलावलं पण मी गेले नाही, तेच होऊन माझ्याकडे आले. आणि तेवढ्यात आता इन्स्पेक्टर म्हणतात की हे सगळं खरं आहे का, नक्की ना? तर सायली म्हणते हो. तेव्हा आता इन्स्पेक्टर म्हणतात तारीख आणि वार तीच होती ना? तर सायली म्हणते हो. आणि आता सायली म्हणते की त्या दिवशी धोधो पाऊस पडत होता सर, मला चांगलं आठवतंय. आणि त्यानंतर आता इन्स्पेक्टर म्हणतात की मिस सायली, मला एक सांगा, त्या दिवशी त्याच वेळेला जय खानोलकर दोन ठिकाणी कसे असू शकतात? आणि तेवढ्यात आता सायली अडखळत म्हणते की सर ते मी कसं सांगू शकते? आणि तेवढ्यात आता शर्वरी तिच्याकडचे CCTV फुटेज मोबाईलमधून आता इकडे सायलीला दाखवते आणि म्हणते की या व्हिडिओमध्ये नीट बघ, वेळ आणि काळ ते सुद्धा बघ, कारण CCTV फुटेजमध्ये वेळ आणि काळ चुकीचं दाखवलं जात नाही. आणि त्यावेळेस आता शर्वरी पुढे येत इन्स्पेक्टरला म्हणते की सायली, ज्या दिवशीची हे सगळं घडलं ते सांगते ना, त्या दिवशी जय आणि मी कंपनीमध्येच होतो आणि एकत्र होतो. आणि शर्वरी म्हणते की मी माझं पेंटिंग काम करत होते आणि त्यावेळेस मी एकटी असल्यामुळे पुन्हा ते ऑफिसमध्ये आल्याचे आता शर्वरी बोलते. आणि लगेच आता शर्वरी म्हणते की आम्ही लगेच निघणार, तोच पावसामुळे पॉवर कट झाली. आणि शर्वरी म्हणते की पूर्ण दरवाजे लाईट गेल्यामुळे बंद झाले आणि आम्ही ऑफिसमध्येच अडकून बसलो. आणि आता शर्वरी म्हणते की हवे तर तुम्ही ऑफिसमधील स्टाफला विचारू शकता, त्यांनीच सकाळी आम्हाला उठवलं. आणि लगेच आता शर्वरी म्हणते की जयचा ऑफिसमध्ये येण्याचा टाईम आणि आमचा बाहेर निघायचा टाईम तुम्ही CCTV फुटेजमध्ये चेक करू शकता. आणि शर्वरी म्हणते की या सगळ्या पुराव्याशिवाय मी जय सरांची साक्ष द्यायला तयार आहे. आणि इन्स्पेक्टर म्हणतो की तुम्ही आता सांगणार आहात का त्या रात्री तुम्ही जयसोबत होत्या? तर शर्वरी म्हणते हो सांगेन. आणि इन्स्पेक्टर म्हणतो की यामुळे तुमची इमेज खराब होऊ शकते. तर शर्वरी म्हणते की सर, जय सरांवर जे आरोप झाले त्यापेक्षा हे काहीच नाही आहे. आणि शर्वरी म्हणते की मी काहीच चुकीचं केलं नाही, कारण माझ्या फॅमिलीला माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि लगेच आता शर्वरी म्हणते की पुरावे तुमच्या समोर आहे सर, आणि आत्तासुद्धा सायलीने आरोप मागे घेतले तर बरं होईल. आणि शर्वरी म्हणते की कारण हा आरोप खोटा आहे, हे कोर्टात सिद्ध होण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही आहे. आणि लगेच आता सायली म्हणते की सर, ही शर्वरी खोटं बोलती आणि त्या दिवशी ही म्हणते ती त्यांच्यासोबत होती, तरी हिने अख्खी रात्र त्यांच्यासोबत घालवली, मग ती त्यांची बाजू कशी नाही घेणार? आणि लगेच आता सायली म्हणते की कॅरेक्टरलेस कुठली? तेव्हा आता शर्वरी म्हणते की कॅरेक्टरलेस कोण आहे ना, हे आता सिद्ध झालं आहे. आणि शर्वरी म्हणते की मला नाही माहिती हे तू कशासाठी केलं, पैसे उकळायला केलं की आणखी कशासाठी केलं आहे? आणि शर्वरी म्हणते की जरी तो बायकांचा रागराग करत असेल ना, तरी त्याला बायकांचे चारित्र्य सांभाळता येतं, त्याच्या मर्यादा त्याला सांभाळता येत आहेत. आणि शर्वरी म्हणते की वरून जरी तो कडक वाटला तर आतून तो खूप सेन्सिटिव्ह माणूस आहे. आणि सायलीकडे बघत आता शर्वरी म्हणते की तुझ्या मूर्खपणामुळे त्याचं आयुष्य तू बर्बाद करायला निघाली होतीस आणि तुझ्यासारख्या बायकांमुळे स्त्रियांचं नाव खराब होतं, असे आता शर्वरी बोलते. आणि शर्वरी म्हणते की 4 चौकांमध्ये तू ज्या कंपनीत बॉसचा पगार घेते त्यालाच बुडवायला निघाली होतीस, त्याच्याच चारित्र्यावरती संशय घेत होतीस. आणि शर्वरी म्हणते की तुला काय वाटलं, तू बाई आहे म्हणून तुझं सगळं काही चालेल का? पण कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे. आणि शर्वरी म्हणते की जर तुला आदर हवा असतो तर पुढच्यांना सुद्धा आदर द्यायचं शिकायला पाहिजे. आणि लगेच आता शर्वरी आता इन्स्पेक्टर समोर येते आणि म्हणते की सर, ही मुलगी धडधडीत खोटं बोलते, हीच कॅरेक्टरलेस आहे. तेव्हा आता इन्स्पेक्टर म्हणतात की सायली मॅडम, यांच्याकडे ना जय खानोलकर त्यांच्यासोबत होती याचा पुरावा आहे, तुमच्याकडे आहे का काही पुरावा? आता इन्स्पेक्टर म्हणतात की कारण हे सगळं जर कोर्टात गेलं तर काय होईल तुम्हाला कळतंय का? आणि आता इन्स्पेक्टर म्हणतो की हवं तर तुम्ही थोडा वेळ घ्या, तुमचा निर्णय काय आहे मला सांगा आणि जे काही आहे ते खरं सांगा. सायली आता जाम घाबरते. आणि इकडे आता सायली म्हणते ठीक आहे, आणि सायली बाहेर जाऊन पटकन आता समायराला कॉल करते. समायरा म्हणते काय कटकट आहे ग तुझी? तर सायली म्हणते की ऐक ना, मला आता पोलिसांनी पकडलंय आणि मी खोटं बोलते हे त्यांच्या लक्षात आलंय. तर आता समायरा जाम घाबरते. आणि आता
सायली म्हणते त्यांच्याकडे पुरावेसुद्धा आहेत तसे आणि आता मी काय करू, मी अडकत जाणार आहे. तर समायराला धक्का बसतो आणि लगेच आता समायरा म्हणते की मला काय विचारतेस काय करायचं म्हणून, आणि माझं नाव घेऊ नकोस बरं का. आणि लगेच आता समायरा म्हणते एक काम करतो, त्यांना म्हण मी हे सगळं पैशासाठी केलं, मला ना जयकडून पैसे उकळवायचे होते. आणि समायरा म्हणते की मग त्याच्यासाठी मी कंप्लेंट मागे घ्यायला तयार आहे, प्लीज मला जाऊ द्या असं त्यांना सांग. आणि लगेच आता समायरा म्हणते तू हे पैशासाठी केलं ना, मी तुला डबल नाही ट्रिपल पैसे देईन, पण प्लीज असं सांगून तू तिथून निघून जा. आणि लगेच आता समायरा फोन कट करताच आता खाली मान घालून सायली आतमध्ये येते. तर इन्स्पेक्टर म्हणतात बोला सायली मॅडम, आहे का तुमच्याकडे काही पुरावा. आणि लगेच आता सायली म्हणते की माझ्याकडे पुरावा नाही आणि मी खोटं बोलले, मला पैशाची गरज असल्यामुळे मी हे सगळं केल्याचे आता सायली सांगते. आणि आता ते ऐकताच इकडे आता गौतमला राग येतो आणि गौतम आता सायलीवरती धावून जातो. तर आकाश गौतमला धरतो आणि म्हणतो की आपण आपल्या मर्यादा पाळायच्या असतात. गौतम म्हणतो माझ्या दादाचं लाईफ खराब करायला निघाली होतीस का. तर आता सायली म्हणते मी माझी केस परत घ्यायला तयार आहे, प्लीज मला माफ करा. आणि आता वकील म्हणतात की हे सगळं काही घडलं नाही, यासाठी तुला माफीनामा तयार करून द्यावा लागेल. तर सायली म्हणते हो. आणि लगेच आता इकडे इन्स्पेक्टर म्हणतात की तुम्ही जय खानोलकरला घरी घेऊन जाऊ शकता. तर शर्वरी गौतम आणि आकाश खूप खुश होतात. आणि लगेच आता इन्स्पेक्टर म्हणतात की मॅडम तुमच्यामुळे तुम्ही हिंमत दाखवली म्हणून हे सत्य समोर आलं, नाही तर यामध्ये तुमची बदनामी होणार होती, म्हणून दुसरं असतं तर गप्पसुद्धा बसलं असतं. आणि लगेच आता गौतम आकाशला म्हणतो की तू शर्वरी सोबत घरी जा, मी फॉर्मॅलिटीज पूर्ण करून जयदादाला घरी घेऊन येतो. आणि इकडे आता तेजस्विनी फुल टेन्शनमध्ये आलेली असते आणि मोबाईलवर फोन लावत असते. पण आता तेवढ्यात आता जय हा दरवाजा उघडून गौतमसोबत तिथे येतो. तर तेजू आता पळतच जयकडे जाते आणि म्हणते की जय अरे काय झालं, तू निर्दोष सुटला ना का, केस चालू राहणार आहे, काय झालंय गौतम मला सांग ना. दोघेही गप्पा असतात. आणि तेवढ्यात आता आजी म्हणते की तेजू आत्ता नको, तो उत्तर देण्याच्या मनस्थितीत नाहीये आणि हाच प्रश्न आपण त्याला नंतर विचारू शकतो. आणि लगेच आता तेजू म्हणते की हा एवढा गप्प का आहे. तर गौतम म्हणतो पोलीस स्टेशनपासून इथपर्यंत येईपर्यंत तो काहीच बोलला नाही. आणि लगेच आता इकडे जय आतमध्ये जाताच इकडे तेजू आतमध्ये जाऊ लागते. तर गौतम म्हणतो आई त्याला थोडासा वेळ दे. डोळ्यात पाणी आणत तेजू म्हणते की मला सुद्धा त्याची काळजी वाटते, पण मला त्रास होतोय. आणि त्यानंतर आता इकडे तेजूला दम धरवत नसतो आणि दुसऱ्या दिवशी तेजू ही कंपनीमध्ये ऑफिसमध्ये जाते आणि ऑफिसचं कंपनीचं CCTV फुटेज चेक करते. तर त्यामध्ये समायराने सायलीला कसे पैसे दिले आणि लगेच आता समायराने केबिनमध्ये येऊन जयच्या मोबाईलवरून कसा मेसेज केला हे सगळं CCTV फुटेजमधून आता तेजस्विनीला दिसते. आणि तेजस्विनीला धक्का बसतो. पटकन फोन करून तेजस्विनी आता बोलावते आणि तेजस्विनी आता समायराला बोलावलेलं असतं. आणि आता तेजस्विनी आता तिच्या कार समोर येऊन रस्त्यात उभी राहते आणि त्याच वेळेस समायरा पाठीमागून येते आणि म्हणते की हाय. आणि लगेच आता समायरा म्हणते की एवढ्या रात्री मला इथे का बोलावलंय मम्मा. तर जोराने सनकन आता तेजू ही समायराच्या कानाखाली मारते आणि म्हणते की माझ्या जयशी असं वागण्याची तुझी हिंमत कशी झाली. आणि ते सगळं बघताच आता समायराला धक्का बसतो. आणि लगेच आता इकडे तेजू म्हणते की जयच्या मोबाईलवरून तू कुणाला कसे अश्लील मेसेज पाठवले ना, ते सगळे व्हिडिओत माझ्याकडे आहे, तेव्हा तू खोटं बोलू नकोस. तर समायराला धक्का बसतो. समायरा म्हणते जयला मुलींचा खूप राग येतो आणि मी जर असं केलं तर मग तो बाकीच्या मुलीपासून लांब होईल, म्हणून मी केल्याचे आता समायरा बोलते. आणि राग येऊन आता तेजस्विनी म्हणते की जय खानोलकर आणि तेजस्वी खानोलकर मार्केटमध्ये इंडस्ट्रीमध्ये मोठं नाव आहे आणि ते तू बदनाम करायला निघाली होतीस. तेजस्विनी म्हणते की आत्ताच्या आत्ता माझ्या समोरून चालती हो आणि पुन्हा जर माझ्या जयच्या वाटेला गेली ना तर तुझ्या फॅमिलीचं काय होईल ना ते मी सांगू शकत नाही. तेव्हा समायरा खूप घाबरते आणि स्वारी मागून आता समायरा तिथून निघून जाते. आणि इकडे आता न्यूज चॅनलवरती जय खानोलकर निर्दोष सुटल्याची बातमी ऐकताच आता इकडे आता तेजू ही सुटकेचा श्वास सोडते. आणि तेवढ्यात आता जय तिथे आवरून येताच आता तेजू जय समोर येते आणि म्हणते जय बाळ ऑल इज क्लिअर, सगळं काही क्लिअर झालंय आणि तुला काय हवंय, पोहे उपमा काय नाश्ता करणार आहे. तर जय म्हणतो मी ऑफिसला जातोय. तर तेवढ्यात आजी म्हणते की जय अरे ज्यूस तरी पिऊन जा पण माझ्यासाठी. तेव्हा आता जय खाली बसतो आणि आता तेजू जय समोर बसते आणि म्हणते की आजकालच्या बायका अशाच असतात जय, पैशासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी आणि चैनीसाठी त्या अशा वागतात. आणि तेजू म्हणते की बायकांना आजपर्यंत तू तुझ्यापासून दूर ठेवत होता हेच बरोबर होतं. आणि रागाने आता ते सगळं आठवता क्षणी जय हा ज्यूस न पिताच तिथून निघून जातो. आणि त्यानंतर इकडे आता जय हा ऑफिसमध्ये येताच आता सगळा स्टाफ आता जयचं स्वागत करतो. तर लगेच आता जय म्हणतो की मी काही युद्ध जिंकून आलो नाही
नाही, माझ्यासाठी टाळ्या का वाजवताय? आणि आज मी एक निर्णय घेतला. जी शर्वरी परब स्त्रियांचं एवढं कौतुक करत होती, स्त्रिया एवढ्या हिंमतवान आहेत, त्याच स्त्रिया फसव्यासुद्धा आहेत हे बोलायचं ती विसरली. आणि त्यासाठी मी कंपनीतून माझ्या फिमेल स्टाफला कमी करत आहे. हे डिसिजन आता जय घेतो. पण आता जयला माहीत नसतं की शर्वरीनेच आपली सुटका केली. तर आता जय त्याचा निर्णय कसा बदलणार आणि शर्वरीने सुटका केल्याचे समजताच आता जय कसा शर्वरीच्या प्रेमात पडणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.